ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर आता प्रोमोमध्ये खूप मोठी आणि महत्त्वाची घटना घडणार आहे. आता शेवटच्या क्षणी मालिकेमध्ये मधुभाऊंची एंट्री होणार आहे. आता प्रिया ही तन्वी नाहीये हे तर सायलीने सिद्ध केलेलंच आहे. पण खरी तन्वी कोण हे मात्र सिद्ध करणं अजूनही बाकी आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, मधुभाऊंनी कोणत्या पद्धतीने खुलासा करत आणि सायलीच तन्वी असल्याचं कसं सिद्ध केलंय, त्याबरोबर आपल्याला मारणाऱ्या व्यक्तीचं नावसुद्धा सांगितलंय. म्हणजे त्यांना मारण्याचा ज्या व्यक्तीने प्रयत्न केला त्याचं देखील नाव सांगितलेलं आहे. एका झटक्यात मालिकेतली सगळी समीकरणं कशी बदललेली आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की वंदना जाधव हिने प्रियाचा सगळाच कच्चा चिट्टा खोललेला आहे. लहानपणी प्रियाने आपल्या मुलाचा कसा जीव घेतला, अशा पद्धतीने प्रिया त्यावेळी जीव घ्यायला निघाली होती. हे सगळं जेव्हा तिने सर्वांच्या समोर आणलंय तेव्हा आता तिथे सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे की प्रिया ही लहानपणापासूनच खूप कारस्थानं करत आलेली आहे. रविराज मात्र या सगळ्यामध्ये एकच विचार करत असतात की जर का ही माझी खरी मुलगी नाहीये तर नक्की माझी खरी मुलगी कोण आहे. आता तिथे रविराज म्हणतात, अर्जुन, मला आता एकच गोष्ट जास्त त्रास देत आहे, ती म्हणजे हिने माझ्या खऱ्या मुलीचं काही बरं वाईट केलंय का. यावरती तिथे मैनावती सांगायला लागते, हिने ना तुमच्या खऱ्या मुलीची ओळख पळवून इकडे आलेली आहे, पण हिचा काही भरोसा नाही, ही काहीही करू शकते, ती तुमच्या मुलीबरोबर काहीही करू शकते. त्यावरती रविराज सांगतात, नाही साली अर्जुन, तुम्ही काही झालं तरी माझ्या खऱ्या मुलीचा शोध घ्या, माझ्या खऱ्या मुलीला, खऱ्या तन्वीला काही होता कामा नये. त्यावरती सदा मैना सांगायला लागतात, हिला या नीच मुलीला जेलमध्ये पाठवा, आम्ही आई वडील असलो तरी हिच्या विरोधात साक्ष द्यायला तयार आहोत आणि हिला जेलमध्ये पाठवायला तयार आहोत. यावरती अर्जुन म्हणतो, त्याची काही गरज नाहीये, या नीच मुलीच्या विरोधात इतके पुरावे आहेत ना की ज्यापुढे तुमची गरज देखील नाहीये. आणि एक महाभयंकर सत्य, ते म्हणजे शांताच्या खुनीचं, ते देखील माहीत आहे. तुम्हा सर्वांना वाटतंय की शांताचा खरा खुनी पकडला गेलाय, परंतु तसं नाहीये. शांताचा खरा खुनी अजूनही बाहेर आहे आणि ती म्हणजे प्रिया. तर प्रेक्षकांनो, आता सर्वांना एका झटक्यात खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता एकानंतर एक महाभयंकर अशी सत्य अर्जुन सायली सर्वांच्या समोर आणत असतात. ज्या वेळेला ते पुरावे आता रविराजांच्या समोर आणलेत त्यावेळी रविराजांच्या पायाखालची जमीनच हादरली आहे आणि त्यांना काहीच कळायला मार्ग नाहीये. रविराज म्हणायला लागतात, हे कसं शक्य आहे. सायली सांगायला लागते, रविराज काका, मुळातच तुम्हाला प्रश्न पडला असेल की शांताची आणि हिची दुश्मनी काय. तर मी सांगते, शांता आम्हाला पुरावे गोळा करण्यासाठी मदत करत होती. हिने शांताला मारण्याचा कट रचला आणि तिच्या रूममध्ये जाऊन तिला मारण्याचा प्रयत्नही केला आणि बिचारी शांता तिच्या तावडीमध्ये अडकली. त्यानंतर हिने शांताला देखील मारून टाकलं. यावरती मैनावती सांगायला लागते, शांताला मारलं यामध्ये काही वेगळं नाहीये. ही नीच मुलगी स्वतःच्या आईवडिलांना मारू शकते, तर या सगळ्यामध्ये शांताचं काय, ती तर खूप लांबची आहे. आणि म्हणूनच मी आता हिला जेलची हवा खायला लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. सायली, अर्जुन, तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा आणि या बाईला लवकरात लवकर जेलमध्ये पाठवा. आता मैना फारच जास्त चिडलेली असते. यावरती प्रतिमा सांगायला लागते, सायली, अर्जुन, हिला शिक्षा द्यायची ती द्या, पण मला एक महत्वाची गोष्ट समजत नाहीये की माझी मुलगी कुठे आहे, माझ्या मुलीचं हिनं काय केलंय. यावरती पूर्णाजी देखील म्हणायला लागते, अर्जुन, तुझ्या हातामध्ये सर्व काही आहे, तू खऱ्या तन्वीला समोर आणून सगळ्यात महत्वाचं काम करशील. या सगळ्यामध्ये तिचं देखील भांड फुटलं असलं तरी तन्वी कोण आहे हे आपल्याला माहित नाहीये. तिथे प्रतिमा तर रडायला लागते आणि म्हणत असते, यांनी सांगितल्याप्रमाणे जर का या नीच मुलीने माझ्या तन्वीचं काही बरं वाईट केलं असेल का, तिचा जीव घेतला असेल का, नक्की काय झालं असेल, असं म्हणत आता बिचारी प्रतिमा रडायला लागते. आणि या सगळ्यामध्ये प्रतिमाला कळत नाही की काय बोलावं, काय विचार करावा. आता अर्जुन म्हणत असतो, पूर्णाई, तुम्ही सांगायच्या आधी मी तपास सुरू केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला एक अशी व्यक्ती मदत करणार आहे
की ज्या व्यक्तीवरती आपण डाऊट घेऊ शकत नाही. माझा आता कुणावरती विश्वासच राहिलेला नाही आहे. ही मुलगी आता कुणालाही मॅनेज करू शकते आणि मॅनेज करून आपल्या विरोधात वापरू शकते. आणि तुम्ही सांगायच्या आधीच मी माझे प्रयत्न चालू केलेले आहेत. आता सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिला आपण जेलमध्ये पाठवायचं आणि तन्वीचा शोध घ्यायचा. हिला जेलमध्ये पाठवायचं कारण हिने कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या तन्वीच्या शोधामध्ये काही आडफाटे आणायला नको. फायनली आता सायलीने प्रियाची रवानगी जेलमध्ये केलेली आहे. सायली म्हणत असते, बास झालं. आतापर्यंत तू घरच्यांना जो काही त्रास दिला ना, त्याची फळं आता तुला मिळणार आहेत. तू इथे आमच्या इथे एक क्षणही थांबायचं नाहीये, इथून चालती हो. असं म्हणत सायलीने आता प्रियाला घराबाहेर हाकललेलं आहे. तर आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं की अर्जुन ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहे, अर्जुन जे व्यक्ती आता इकडे येणार आणि सत्य सांगणार, हे जे काही बोलत आहे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नाही आहे, तर मधुभाऊ आहेत. खरं तर इकडे कुसुम आणि मधुभाऊ यांच्यावरती खूपच डॉक्टरांना रिसर्च करायला लावलेला आहे आणि त्यानंतर मधुभाऊ लवकरात लवकर बरे होऊन खऱ्या तन्वीचं सत्य समोर आणतील याची काळजी घेतलेली आहे. आणि आपल्याला दाखवलं जातं की कुसुमताई मधुभाऊंना घेऊन निघालेली आहे. पण कुसुमला अजिबात माहीत नसतं की घरामध्ये हा सगळा तमाशा चाललेला आहे. ज्यावेळी मधुभाऊंना घेऊन कुसुम तिकडे आलेली आहे, त्यानंतर सायली सगळ्यांच्या समोर तिला घेऊन जाते. बाहेर आता पोलीस वाटच पाहत असतात आणि ज्या वेळेला पोलीस वाट पाहत असतात त्याच वेळेला सायली तिला आत्ता सर्वांच्या समोर घेऊन येते आणि तिथे ती सांगायला लागते, घेऊन जा हिला. आत्तापर्यंत हिने आमच्या घरच्यांच्या विश्वासाला तडा घालवण्याची आणि त्यांची फसवणूक करण्याची एकही संधी सोडलेली नाही आहे आणि त्याचमुळे काही झालं तरीसुद्धा हिला आत्ताच्या आत्ता घेऊन गेलात ना तर खूप बरं होईल. आता त्याचवेळी तिथे पोलीस प्रियाला पकडणार आणि घेऊन जाणार. इतक्यातच तिथे मधुभाऊंची ग्रँड एंट्री होते. मधुभाऊ ज्यावेळी समोर येतात त्यावेळी सायलीला खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. सायली सांगायला लागते, हे रिपोर्ट आणि या रिपोर्टनुसार ही बबली लोखंडे आहे. मी तिचे क्राईम एक एक करत वाचून दाखवले तरीसुद्धा ते कमीच आहेत. लहानपणी आता सोहम जाधव याला अर्धमेल करण्याचा मर्डरचा चार्ज आणि त्यानंतर इकडे सदा मैना यांना मारण्याचा चार्ज, त्यानंतर घरात खोटी तन्वी बनवून जाण्याचा चान्स आणि त्यानंतर अस्मिताताईच्या मुलाला मारण्याचा चार्ज, असे एक एक करत भरपूर चार्ज प्रियावरती लावलेले आहेत. आता इकडे त्याचवेळी मधुभाऊंच्या ग्रँड एंट्रीने मालिकेतली सर्व सूत्र बदललेली आहेत. तर आता तिथे मधुभाऊ सांगायला लागतात, साऊ बाळा. त्यावेळी सायली आता मधुभाऊंकडे पाहत आहे आणि तिला कळतच नाहीये की नक्की काय होतंय. सायली म्हणायला लागते, मधुभाऊ तुम्ही. यावरती ती सांगायला लागते, सायली हिला शिक्षा देऊन काही फरक पडणार नाहीये. जोपर्यंत आता खऱ्या तन्वीचं सत्य समोर येत नाहीये तोपर्यंत आता सगळं समोर आलं पाहिजे. मुळातच माझी अवस्था अशी त्याच कारणामुळे झाली, कारण मला खऱ्या तन्वीचं सत्य कळालं होतं. खरी तन्वी कोण आहे हे मला समजल्यामुळेच मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या सगळ्यामध्ये हात आहे तो म्हणजे नागराज, महिपत आणि या नीच मुलीचा. यांनी मिळून हे सगळं काही केलेलं आहे. ज्यावेळी मला समजलं होतं की ही खरी तन्वी नाही आणि खरी तन्वी तू आहेस हे मला ज्यावेळी समजलं त्याचवेळी मी मुळात सर्व काही सत्य सांगायला येत होतो. त्यावेळी प्रतिमा, तुझी जी छोटी फ्रेम होती ती माझ्या हातातून हिसकावून घेत मला आता नागराजने मारण्याचा प्रयत्न केला आणि आता एक एक करत मधुभाऊंनी सर्व गोष्टींचा उलगडा केलेला आहे आणि सायलीच खरी तन्वी आहे आणि तो फोटो तिचाच होता असं करत हे सगळं काही सत्य समोर आणलेलं आहे. आता त्यानंतर मधुभाऊ सर्व सत्य सांगून खूप खुश होतात. आता तिथेच रविराज खूप भावूक झालेले असतात. सायलीच त्यांची खरी मुलगी आहे हे समजल्यावरती त्यांचा तर आनंदच गगनात मावत नसतो आणि ते सायलीकडे जाऊन आता तिला घट्ट मिठी मारतात. ते म्हणतात, सायली, मला आधीपासूनच वाटत होतं आणि प्रतिमा तर प्रत्येक क्षणी बोलत होती की सायलीच आपली तन्वी आहे, पण मी आत्ता तिच्या बोलण्यावरती फारसं काही लक्ष दिलं नाही. पण मला आज या गोष्टीचा खरंच खूप पश्चाताप होतोय. तू मला माफ कर. तूच माझी मुलगी आहेस आणि हे सत्य मला आता कोणीही सांगण्याची गरज नाही आहे. मला हे आधी समजलं नाही, यासाठी तू मला सायली खरंच माफ कर. असं म्हणत आता बिचारे रविराज तिथे रडत आहेत. तिथे सायली देखील रडत असते.
पण या सगळ्यामध्ये आता सर्व खुलासे झालेले आहेत, परंतु नागराजला शिक्षा मिळणं हे बाकी आहे. तर आता राहिलेली आणखीन महत्त्वाची सत्य एक एक करत कशी बाहेर येणार व प्रियाला आमरण कारावासाची शिक्षा कशी होणार हे आपण या येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे येणारे धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.